मी अतुल अशोकराव अहिरे, अध्यक्ष महाराष्ट्र राज्य औषध व्यवसाय परिषद। आजची जी पत्रकार परिषद आपण घेतलेली आहे या मागचा मुख्य उद्देश हाच आहे। दिनांक 13 ऑगस्ट मंगळवार रोजी महाराष्ट्र राज्य औषध व्यवसाय परिषदेचे जे नूतन कार्यालय आज आपण रिनोव्हेटेड जे ऑफिस तयार केलेलं आहे या स्टेट फार्मसी काउन्सिलच्या ऑफिसचं उद्घाटन मंगळवारी आपल्या मुलुंड स्थित 4था मजला आर्ट्सपेअर LBS मार्क मुलुंड या ऑफिसचं उद्घाटन आहे। या उद्घाटनाप्रसंगी आदरणीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब यांच्या हस्ते या ऑफिसचं उद्घाटन होणार आहे। त्याचबरोबर आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, आदरणीय अजितदादा पवार साहेब उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, हसनजी मुश्रीफ साहेब मेडिकल एज्युकेशन डिपार्टमेंट मंत्री महोदय, त्याचबरोबर धर्मराव बाबा आत्राम मंत्री महोदय, फूड अँड ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन महाराष्ट्र राज्य, श्री दिनेशजी वाघमारे सेक्रेटरी मेडिकल एज्युकेशन डिपार्टमेंट, आदरणीय श्री जगन्नाथजी शिंदे ऑल इंडिया केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन महाराष्ट्र स्टेट केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन अध्यक्ष, त्याचबरोबर PCI आणि MSPC चे मेंबर्स, श्री मोंटू कुमार पटेल फार्मसी काउन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष, या सर्व मान्यवरांच्या हाताने या नवीन अद्ययावत अशा आमच्या स्टेट फार्मसी काउन्सिलच्या ऑफिसचं उद्घाटन मुलुंड या ऑफिसमध्ये होत आहे। तदनंतर 11 वाजता कालिदास या सभागृहामध्ये पुढचा प्रोग्राम ज्याच्यामध्ये महाराष्ट्रभरातनं 1500 रजिस्टर फार्मासिस्ट, मग ते कम्युनिटी फार्मासिस्ट असो, इंडस्ट्री असो, अकॅडमिक असो, हेल्थ केअर रेग्युलेटरी मधले काम करणारे फार्मासिस्ट असो, हे सर्व महाराष्ट्रातील फार्मासिस्ट तिथे येत आहेत। आणि मग या फार्मसिस्ट साठी सुद्धा या अद्ययावत ज्या प्रकारचं डिजिटलायझेशन युग आहे या युगामध्ये तो सुद्धा कुठेतरी ज्ञात व्हावा या दृष्टीने 1 तासाचं सेशन आहे, ज्याच्यामध्ये प्रिपेअरिंग फार्मासिस्ट फॉर टेक्नॉलॉजी एज या नावाचं आम्ही एक तासाचं सेशन ठेवलंय। त्याचबरोबर आमच्या या परिषदेचे काही माजी सदस्य म्हणजे मागील 3 टर्म आमच्या पूर्ण झाल्या आहेत, त्याच्यामध्ये अध्यक्ष, सचिव, अध्यक्ष, उपाध्यक्ष, त्याचबरोबर एक्झिक्युटिव्ह कमिटी मेंबर, सदस्य, हे मागील 3 जे आमचे सदस्य आहेत या सगळ्यांना आम्ही बोलवलंय। मागील 25 वर्षापासून या स्टेट फार्मसी काउन्सिलसाठी त्यांनी जे महत्वाचं योगदान दिलंय तर त्यांच्या योगदानासाठी त्यांचा सन्मान आणि सत्कार सोहळा आम्ही ठेवलेला आहे। त्याचबरोबर काही अकॅडमिक्सचे लोक सुद्धा तिथे येत आहेत, त्यांचा सुद्धा आम्ही सत्कार सोहळा या सगळ्या प्रोग्राम मध्ये आम्ही ठेवला आहे। हा सगळा प्रोग्राम आम्ही युट्यूबवर लाईव्ह केला आहे, कारण महाराष्ट्रभर 4,30,000 रजिस्टर फार्मासिस्ट आहेत। तर या सगळ्या रजिस्टर फार्मासिस्टला हा सत्कार सोहळा आणि जे आमचं सेशन आहे या सेशनची सगळ्यांना माहिती मिळावी या दृष्टीने आम्ही युट्यूब चॅनलद्वारे आम्ही या सगळा सोहळा लाईव्ह आम्ही प्रक्षेपित करत आहोत। आणि या चॅनलची युट्यूबची जी लिंक आहे ती आमची जी वेबसाईट आहे mspcindia.org याच्यावर आम्ही प्रक्षेपित केलेली आहे। या संस्थेचा खरा आणि पहिला मूळ उद्देश हाच आहे की महाराष्ट्रभरामध्ये डिप्लोमा, डिग्री आणि फार्मडी होऊन जे काही फार्मासिस्ट शिक्षण घेऊन बाहेर येत असतात या सगळ्या फार्मसिस्टचं रजिस्ट्रेशन या आमच्या स्टेट फार्मसी काउन्सिलमध्ये होत असतं। रजिस्टर फार्मासिस्ट म्हणून ते आमच्याकडे नोंदवले जातात, तदनंतरच ते त्यांच्या व्यवसायासाठी, त्यांच्या नोकरीसाठी ते पुढे जात असतात। या सगळ्या रजिस्टर्ड फार्मसिस्ट झाल्यानंतर आम्ही महाराष्ट्रभर या सगळ्या फार्मसिस्टसाठी आम्ही काही अभ्यासक्रम डेव्हलप केलेत, ज्याच्यामध्ये आम्ही 16 ते 18 मॉड्यूल तयार केलेत। आणि याच्यातनं निरंतर म्हणजे मागील 15 वर्षापूर्वीचा 50 वर्षापूर्वीचा जरी फार्मासिस्ट रजिस्ट्रेशन त्यावेळेस घेतला असेल तो सुद्धा आजच्या या युगामध्ये प्रशिक्षित झाला पाहिजे या उद्देशाने आम्ही हे सगळे कोर्सेस घेतले पाहिजे। नवनवीन जे काही चेंजेस या फार्मसी प्रोफेशन मध्ये येत आहेत त्याच्याबद्दलची अद्ययावत अशी माहिती आमच्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक फार्मासिस्टला झाली पाहिजे या उद्देशाने आम्ही हे सगळे प्रोग्राम्स आम्ही महाराष्ट्रभर घेत आहोत। थँक्यू।